रम्य संस्कृतम किं कृत्वा। आज आपण पूर्वकालवाचक अव्यय शिकणार आहोत। पूर्वकालवाचक अव्ययांमध्ये दोन प्रकार आहेत। एक आहे त्वांत अव्यय आणि दुसरं आहे ल्यबंत अव्यय। लक्ष द्या, सुरुवातीला आपण त्वांत अव्यय शिकूया। उदाहरण वाचा। बालकः पुस्तकं पठति पाठशालां गच्छति च। याचा अर्थ असा आहे, मुलगा पुस्तक वाचतो आणि शाळेला जातो। लक्ष द्या, यामध्ये दोन क्रिया आहेत। एक आहे पठती आणि दुसरी आहे गच्छति। दोन्ही क्रिया एकाच लकारामध्ये आहेत आणि एकाच पुरुषामध्ये आहेत। पठती आणि गच्छति हे दोघेही क्रिया लट लकार प्रथम पुरुष एक वचनामध्ये आहेत। पहिलं कर्म आहे पुस्तक आणि दुसरं कर्म आहे पाठशाळा। यामध्ये आपल्याला आता त्वांत अव्ययाचा उपयोग करायचा आहे। मुलगा पुस्तक वाचतो आणि पाठशाळेला जातो। हे त्वांत अव्यय वापरून मराठीत कसं होईल? मुलगा पुस्तक वाचून पाठशाळेला जातो। आता हे पठती म्हणजे वाचतो, तर याचं वाचून कसं करायचं? लक्ष द्या। बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति। मुलगा पुस्तक वाचून पाठशाळेला जातो। पठित्वा म्हणजे वाचून, पठती म्हणजे वाचतो। दोन क्रियांपैकी पहिली जी क्रिया असते त्या पहिल्या क्रियेचा जो धातू आहे, मूळ धातू, त्या मूळ धातूला त्वांत अव्यय योजायचं आहे आणि त्यापासून पूर्वकालवाचक त्वांत अव्यय तयार झालं की शेवटचा जो च असतो तोही काढून टाकायचा आहे। मग काय होईल बघा। बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति। दुसरं वाक्य बघा। माता पाकं करोति भोजनं परिवेशयति च। आई स्वयंपाक करते आणि जेवण वाढते। यामध्ये आईच्या दोन क्रिया आहेत। स्वयंपाक करणे ही एक क्रिया आहे आणि भोजन वाढणे, स्वयंपाक करण्याची आणि भोजन वाढण्याची दोन क्रिया आहेत। या दोन क्रियांपैकी पहिली क्रिया, या पहिल्या क्रियेला मूळ धातू जो आहे त्या मूळ धातूला त्वांत अव्यय जोडायचं, म्हणजे त्याचं पूर्वकालवाचक रूप तयार करायचं। माता पाकं करोति, करोतीमध्ये कृ धातू आहे आणि कृ धातूला त्वा प्रत्यय जोडला की त्याला कृत्वा असा अव्यय हे तयार होतं। माता पाकं कृत्वा भोजनं परिवेशयति। आई स्वयंपाक करून भोजन वाढते। पुढचं वाक्य बघा। एतौ पत्रं लिखतः पत्रपेटिकायां पत्रं निक्षिपतः च। एतौ म्हणजे हे दोघे, एषः एतौ, एषः म्हणजे हा, एतौ म्हणजे हे दोघे। पत्रं लिखतः पत्र लिहितात, च आणि पत्रपेटिकायां पत्रं निक्षिपतः पत्रपेटीमध्ये पत्र टाकतात। हे दोघे पत्र लिहितात आणि पत्रपेटीमध्ये पत्र टाकतात। तर हे वाक्य आपल्याला त्वांत अव्यय वापरून करायचं आहे। कसं होईल बघा। हे दोघे पत्र लिहून पत्रपेटिकेत टाकतात। बघा, एतौ पत्रं लिखित्वा, दोन क्रियेपैकी जी पहिली क्रिया आहे तिचा मूळ धातू घ्यायचा आणि त्याला त्वा जोडायचा। एतौ पत्रं लिखित्वा पत्रपेटिकायां निक्षिपतः। हे दोघे पत्र लिहून
पत्रपेटिकेमध्ये टाकतात. पुढचं उदाहरण बघा. नर्तक्यः शिक्षिकाम् अनमन् अनृत्यन् च. नर्तकी नर्तकींनी शिक्षिकेला नमस्कार केला आणि नृत्य केले. या ठिकाणी नर्तक्य हे बहुवचन आहे. नर्तकी हा दीर्घ इकारांत स्त्रीलिंग शब्द आहे. नदीप्रमाणे नदी नद्यौ नद्यः, तसं नर्तकी नर्तक्यौ नर्तक्यः. नर्तकींनी काय केलं? शिक्षिकाम अनमन, शिक्षिकेला नमस्कार केला. च आणि अनृत्यन, नृत्य केले. या ठिकाणी जो लकार वापरला आहे हा लंग लकार आहे, म्हणजेच भूतकाळाचं बहुवचन येते. भूतकाळ प्रथम पुरुष बहुवचन. तर या ठिकाणी नर्तकीने शिक्षिकांना नमस्कार करून नृत्य केले असं वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. तर अनमन म्हणजे नमस्कार केला. आपल्याला काय करायचं आहे? नमस्कार करून असं वाक्य करायचं आहे. तर त्या ठिकाणी अनमन हे जे क्रियापद आहे यामध्ये नम धातू आहे. नम धातूला त्वा प्रत्यय जोडायचा, होतं नत्वा. नर्तक्य शिक्षिका नत्वा अनृत्यन, नर्तकींनी शिक्षिकेला नमस्कार करून नृत्य केले. अशा प्रकारे लक्ष द्या. पहिल्या वाक्यामध्ये पठित्व हा शब्द, दुसऱ्या वाक्यामध्ये कृत्व हा शब्द, तिसऱ्या वाक्यामध्ये लिखित्व शब्द आणि चौथ्या वाक्यामध्ये नत्वा इत्येतानी हे सर्व पूर्वकालवाचक त्वांत अव्ययानी. हे सर्व त्वा 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 लावलेले पूर्वकालवाचक त्वांत अव्यय आहे. त्वांत म्हणजे काय? त्वा आहे ज्याच्या अंती त्याला म्हणायचं त्वांत. आता पुढे आपण लेबंत शिकणार आहोत. आता अद्वैतः वृक्षम आरोहति उपविशति च. अद्वैत नावाचा मुलगा वृक्षम आरोहति झाडावर चढतो, उपविशति च आणि बसतो. अद्वैत झाडावर चढतो आणि बसतो. या ठिकाणी दोन क्रिया आहेत, आरोहति आणि उपविशति. परंतु या दोन क्रियेमध्ये एक वैशिष्ट्य आहे. काय? जे धातू आहेत त्या धातूंना उपसर्ग लागलेले आहेत. उपसर्ग संस्कृतमध्ये 22 आहेत. त्यापैकी पहिल्या क्रियेला लागला आहे आ उपसर्ग आणि दुसऱ्या क्रियेला लागला आहे उपसर्ग. तर उपसर्ग असताना जर आपल्याला पूर्वकालवाचक अव्यय करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला लेवंत हे अव्यय जोडावं लागेल. त्वांत अव्यय जोडता येणार नाही. लक्ष द्या. धातूला जेव्हा उपसर्ग नसतो तेव्हा पूर्वकालवाचक करताना त्वांत अव्यय जोडायचा आणि धातूला जेव्हा उपसर्ग जोडलेला असतो त्यावेळेला त्वांत न जोडता लेबंत अव्यय जोडायचं. आता या ठिकाणी आ प्लस रुह प्लस य आरुह्य. अद्वैतः वृक्षम आरुह्य उपविशति. अद्वैत झाडावर चढून बसतो. वृद्धा देवं प्रार्थयते निद्रां करोति च. वृद्धा म्हातारी, देवं प्रार्थयते देवाची प्रार्थना करते, निद्रां करोति च आणि झोप घेते. दोन क्रिया आहेत पण आपल्याला एकच क्रिया दाखवायची आहे. एक क्रिया करून दुसरी क्रिया करायची आहे. तर बघा, पहिल्या क्रियेला काय करायचं आहे? पूर्वकालवाचक करायचं आहे. पण यामध्ये सुद्धा प्र उपसर्ग आहे आणि अर्थयते हा आत्मनेपदाचा धातू आहे. मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? अर्थ आणि पूर्वीचा उपसर्ग प्र प्लस अर्थ याला य जोडायचं आहे. प्रार्थ्य. वृद्धा देवं प्रार्थ्य निद्रां करोति. म्हातारी देवाची प्रार्थना करून झोप घेते. पुढचं वाक्य बघा. पुरुषौ हस्तौ प्रक्षालयतः भोजनं कुरुतः च. पुरुषौ द्विवचन आहे. पुरुषः म्हणजे एक पुरुष, पुरुषौ म्हणजे दोन पुरुष. हस्तौ प्रक्षालयतः दोन्ही हात धुतात. भोजनं कुरुतः च आणि भोजन करतात. प्रक्षालयतः
क्षल क्षालयती म्हणजे धुणे आणि प्रक्षालयती म्हणजे विशेष प्रकारे धुणे. हा उपसर्ग लागला आहे म्हणून या ठिकाणी पूर्वकालवाचक करताना त्वांत अव्यय लागणार नाही. या ठिकाणी लेबंत अव्यय लागणार. पुरुषौ हस्तौ प्रक्षाल्य भोजनम कुरुतः च. दोघं पुरुष दोघं हात धुतात किंवा धुवून भोजन करतात. बघा लक्ष द्या. पहिल्या वाक्यामध्ये आरुह्य, दुसऱ्या वाक्यामध्ये प्रार्थ्य आणि तिसऱ्या वाक्यामध्ये प्रक्षाल्य इत्येतानी पूर्वकालवाचक ल्यबंत अव्ययानी. अशा प्रकारे हे पूर्वकालवाचक ल्यबंत अव्यय आहेत. आता एकाच वाक्यामध्ये दोघं प्रकारचे अव्यय बघा कशा प्रकारे आहेत ते. शुभदा आपणम गच्छति धनम ददाती पुस्तकम आनयती पठयती च. बघा या ठिकाणी किती क्रिया आहेत. गच्छति ही क्रिया आहे, ददाती क्रिया आहे, आनयती क्रिया आहे आणि शेवटची क्रिया आहे पठती. तर या पठती एक क्रिया सोडून बाकीच्या ज्या तिन्ही क्रिया आहेत या तिन्ही क्रियांना आपण पूर्वकाल करणार आहोत. बघा गच्छति यामध्ये गम धातू आहे, गम प्लस त्वा गत्वा. ददाती या क्रियेमध्ये दा धातू आहे, यामध्ये मूळ धातू आहे दा प्लस त्वा दत्वा. आनयतीमध्ये आ उपसर्ग आणि नय नावाचा धातू आहे. मग या ठिकाणी उपसर्ग लागलाय म्हणून त्वा लागणार नाही, या ठिकाणी लेप लागणार आणि य पठती. लक्ष द्या. शुभदा आपणम गच्छति धनम ददाती पुस्तकम आनयती पठती च. शुभदा दुकानावर जाते, पैसे देते, पुस्तक आणते आणि वाचते. तर बघा शुभदा आपणम गत्वा धनम दत्वा पुस्तकम आनीय पठती. शुभदा दुकानावर जाऊन, धनम दत्वा म्हणजे पैसे देऊन, पुस्तकम आनीय म्हणजे पुस्तक आणून, पठती म्हणजे वाचते. शुभदा दुकानावर जाऊन पैसे देऊन पुस्तक आणून वाचते. आता जे काही वाक्य आहेत या वाक्यातले भेद तुम्हाला ओळखायचे आहेत. कसे भेद आहेत बघा लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला त्वांत आणि लेबंत याच्यातला फरक लक्षात येईल. साधवः फलानी दत्वा निर्गच्छन्ति. याचा अर्थ असा आहे की साधू फळे देऊन निघून जातात. पुढचं वाक्य बघा. सज्जन फळे देऊन बाहेर जातात. निर्गच्छति म्हणजे बाहेर निघून जातात. साधवः फलानी प्रदाय निर्गच्छन्ति. अर्थ तो एकच आहे. साधू सज्जन फळे देऊन बाहेर जातात. पहिल्या वाक्यामध्ये आहे दत्वा, दुसऱ्या वाक्यामध्ये प्रदाय. दत्वामध्ये उपसर्ग नाही आहे परंतु प्र उपसर्ग लागल्यामुळे दा धातूतला लेप प्रत्यय झाला आणि प्रदाय हे पूर्वकालवाचक अव्यय तयार झालं. वृद्धा देवम नत्वा कार्यम आरभते. म्हातारे देवाला नमस्कार करून काम सुरू करते. पहिल्या वाक्यामध्ये नत्वा आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये वृद्धा देवम प्रणम्य कार्यम आरभते. दुसऱ्या वाक्यामध्ये प्रणम्य आहे. नत्वा हे त्वांतव्यय आणि प्रणम्य हे लेबंतव्यय. आरक्षकः चौरम ताडयित्वा कारागृहं नयन्ति. आरक्षकः चौरम संताड्य कारागृहं नयन्ति. दोघांचा अर्थ काय आहे. पोलीस चोराला मारून तुरुंगाकडे नेतात. परंतु पहिल्या वाक्यामध्ये आहे ताडयित्वा आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आहे संताड्य. ताडयित्वा हे त्वांतव्यय आहे आणि संताड्य हे लेबंत आहे. चौथं वाक्य बघा. धनम हृत्वा चौरः पलायितः. धनम अपहृत्य चौरः पलायितः. पैसे चोरून चोर पळाला. दोघं वाक्यांचा अर्थ आहे. पण पहिल्या वाक्यामध्ये हृत्वा आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अपहृत्य आहे. हृत्वा हे त्वांत, अपहृत्य हे लेबंत. लक्षात आलं. अशा प्रकारे पूर्वकालवाचक त्वांत आणि लेबंत अव्यय आपण शिकलो. आता संभाषापत्रम मेलनम कुरुत. जोड्या लावा. या जोड्या लावताना काय करायचं तुम्हाला. पहिला गट त्याच्या दुसऱ्या गटाशी जोडी लावायची. तुम्ही समोरासमोर लिहायचं आहे. मी तुम्हाला रेषा मारून देतो. बघा खादती आहे. खादतीचं काय येईल खादित्वा. अशा प्रकारे पिबतीचं काय येईल पित्वा. ठीक आहे. त्यानंतर सम्मिलतेचं काय होईल सम्मिल्य. काय होईल कारण की समुपसर्ग लागला आहे म्हणून लेप प्रत्यय आला. स्मरतीचं होईल स्मृत्वा. इथं उपसर्ग नाही आहे. ठीक आहे.
त्यानंतर प्राप्नोतीचं होईल प्राप्य. इथं ल्यप प्रत्यय झाला कारण उपसर्ग लागलेला आहे म्हणून. आता पुढे बघा दुसरा प्रश्न आहे. गणद्वये लिखत. 2 गट करायचे आहेत, 2 टेबल करायचे आहेत. एका टेबलमध्ये तुम्हाला त्वांत अव्यय असं लिहायचं आहे आणि दुसऱ्या टेबलमध्ये तुम्हाला लेबंत अव्यय लिहायचं आहे. मग त्वांत अव्यय लागलेली जी उदाहरणं आहेत, जे धातू आहेत, ते एका वेगळ्या टेबलमध्ये लिहा, त्वांत अव्ययाचे खाली लिहा. आणि ल्यप प्रत्यय लागलेले लेबंत अव्यय लागलेले जे धातू आहेत असे तुम्ही वेगळ्या म्हणजे लेबंत टेबलमध्ये लिहायचे आहेत. तर मी आता ज्यांना त्वांत लावलेला आहे अशा क्रियापदांना मी खाली अंडरलाईन करणार आहे आणि उर्वरित जे असतील हे सर्व काय आहेत, लेबंत समजावेत. हे बघा उक्त्वा. उक्त्वा या ठिकाणी त्वांत आहे. पूजयित्वा सुद्धा त्वांत आहे. संपाद्य लेबंत आहे. संवृत्य लेबंत आहे. धृत्वा त्वांत आहे. धावित्वा त्वांत आहे. प्रविश्य लेबंत आहे. त्यानंतर स्नात्वा त्वांत आहे. उड्डीय लेबंत आहे. निमज्य लेबंत आहे. अवतीर्य लेबंत आहे. उत्थाय लेबंत आहे. आरुह्य लेबंत आहे. उत्पत्य लेबंत आहे. सिक्त्वा त्वांत आहे. स्थित्वा त्वांत आहे. चलित्वा सुद्धा त्वांत आहे. निष्पीड्य लेबंत आहे. उद्घाट्य लेबंत आहे आणि निष्कास्य सुद्धा लेबंत आहे. लक्ष द्या. आता पूर्वकालवाचकयोः उपयोगं कृत्वा दीर्घं वाक्यं कुरुत. पूर्वकाल वाचकांचा म्हणजे त्वांत आणि लेबंत पूर्वकाल वाचकांचा उपयोग करून वाक्य दीर्घ वाक्यं कुरुत. दीर्घ वाक्य करा, मोठे लांबलचक वाक्य करा. लक्ष द्या. मर्कटः काय करते? मर्कट वृक्षात या ठिकाणी लिहायचं तुम्हाला अवतीर्य. कसं लिहायचं तुम्हाला मी सांगतो. इथं अवतीर्य अशा प्रकारे लिहा. अवतीर्य पहिल्या रिकाम्या जागेमध्ये अवतीर्य. ठीक आहे. दुसऱ्या ठिकाणी लिहायचं आहे पेटिकामच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे उद्घाट्य. हे असं लिहा. उद्घाट्य. त्यानंतर मस्तके टोपिकाम. टोपिकामच्या पुढे तुम्हाला लिहायचं तुम्हाला निष्कास्य. नि अर्धा श त्याला का परत स्य अशा प्रकारचा स्य लिहायचा निष्कास्य. त्यानंतर मस्तके धारयित्वा. धारयित्वा अशा प्रकारे लिहायचं आहे. याचा अर्थ काय झाला? मर्कटः वृक्षात अवतीर्य, पेटिकाम उद्घाट्य, टोपिकाम निष्कास्य, मस्तके धारयित्वा वृक्षम आरोहती. मर्कट म्हणजे माकड. वृक्षात अवतीर्य म्हणजे झाडावरून उतरून. पेटिकाम उद्घाट्य पेटी उघडून. टोपिकाम निष्कास्य टोप्या काढून टोपी काढून. मस्तके धारयित्वा मस्तकावर धारण करून. वृक्षम आरोहती झाडावर चढते. आता पुढे चौथा प्रश्न आहे. भिन्नम अव्ययम चिनुत. पूर्वकाल वाचक अव्यय आहेत. अव्यय म्हणजे काय? ज्याचा पुन्हा कधी व्यय होत नाही. जसं राम शब्द आहे तर प्रथमीमध्ये काय होतो? रामः. सप्तमीमध्ये काय होतं? रामे. म्हणजे विभक्तीमध्ये व्यय झाला. प्रथम विभक्तीच्या एकवचनामध्ये होतो रामः तर बहुवचनामध्ये होतो रामाहा. म्हणजे याचा लिंग आपल्या वचनामध्ये बदल झाला. काही सर्वनाम आहेत. एषः घ्या. पुल्लिंगामध्ये एषः होतं, स्त्रीलिंगामध्ये एषा होतं आणि नपुंसकलिंगामध्ये एतत् होतं.
म्हणजे लिंगामध्ये याचा बदल झाला, परंतु जे अव्यय असतं त्याचं कोणत्याही लिंगामध्ये, कोणत्याही विभक्तीमध्ये आणि कोणत्याही वचनामध्ये बदल होत नाही. अशा प्रकारे त्वांत अव्यय आणि लेबंत अव्यय आहे. या ठिकाणी 3 अव्यय एकसारखे असतील आणि एक अव्यय भिन्न असेल तर ते तुम्हाला ओळखायचं. मी आपल्याला त्या ठिकाणी अंडरलाईन करणार आहे, लक्ष द्या. रक्षित्वा, उषित्वा, उपदिश्य आणि उपत्वा. तर या ठिकाणी उपदिश्य हे जे आहे हे लेबंत अव्यय वेगळं आहे, ते तुम्हाला वेगळं अव्यय लिहायचं आहे. दुसरं निमंत्र्य, वंदित्वा, पराजित्य आणि संभूय. या ठिकाणी तिघं आहेत लेबंत आणि वंदित्वा मात्र आहे त्वांत. पुढे बघा तीर्थवा, अनुज्ञाय, सुप्तवा आणि मत्वा. या ठिकाणी तीर्थवा, सुप्तवा, मत्वा हे आहे त्वांत आणि अनुज्ञा हे जे आहे हे आहे लेबंत. चौथं वाक्य बघा गणयित्वा, प्रयुध्य, प्रगाय, अभिषिच्य. तर या ठिकाणी तिघं आहेत लेबंत आणि गणयित्वा आहे त्वांत, म्हणून ते वेगळं आहे. क्रीडा पूर्वकालवाचकयोः उपयोगं कृत्वा अतिदीर्घं वाक्यं वदत. पूर्वकालवाचका उपयोग करून पूर्वकालवाचक अव्ययांचा उपयोग करायचा आहे आणि तुम्हाला दीर्घ, नुसतं दीर्घ नाही, अतिदीर्घ वाक्य करायचं आहे. मी आपल्याला एक वाक्य तयार करून दाखवतो. सह, ठीक आहे. यानंतर स्नानं कृत्वा वस्त्राणि परिधाय पुढे काय लिहायचं तुम्हाला पुस्तकानि गृहीत्वा पुस्तकानि गृहीत्वा पाठशालां गच्छति. ठीक है, पाठशालां गच्छति. वाक्य काय झालं बघा, सह स्नानं कृत्वा वस्त्राणि परिधाय पुस्तकानि गृहीत्वा सह पाठशालां गच्छति. आता आपण रम्य संस्कृतम किम कर्तुम हा विभाग पाहणार आहोत. किम कृत्वा आणि किम कर्तून हे दोन्ही विभाग परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून तुम्ही लक्ष देऊन ऐका. युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटं पश्यति च. युवक चित्रपटगृहाला जातो आणि चित्रपट पाहतो. दोन क्रिया आहेत. एक क्रिया आहे जाण्याची आणि दुसरी क्रिया आहे पाहण्याची. यामध्ये प्रश्न विचारायचा. पहिल्या क्रियेला प्रश्न विचारायचा. युवकः चित्रपटगृहं गच्छति. युवक चित्रपटगृहाला जातोय. कशाकरता जातोय? मग ज्याच्याकरता जातोय ती जी क्रिया आहे त्या क्रियेला तुमंत अव्यय लावायचं आहे. त्यालाच हेत्वर्तक अव्यय असं म्हणतात. बघा लक्ष द्या. युवकः किमर्थं चित्रपटगृहं गच्छति म्हणजे पहिल्या क्रियेला प्रश्न विचारला आहे. युवकः चित्रपटं गच्छति. युवकः किमर्थं चित्रपटगृहं गच्छति. युवक कशाकरता चित्रपटगृहाला जातोय? मग त्याचं उत्तर बघा. युवकः चित्रपटं द्रष्टुं चित्रपटगृहं गच्छति. युवक चित्रपट पाहण्याकरिता चित्रपटगृहाला जातोय.
कशाकरता जातो आहे? चित्रपट पाहण्याकरता. म्हणजे ती त्याची जी जाण्याची क्रिया आहे, ही जाण्याची क्रिया याचा हेतू काय आहे? चित्रपट पाहणे हा त्याचा हेतू आहे. म्हणूनच या अव्ययाला हेत्वर्थक अव्यय असे म्हणतात. याला तुमंत अव्यय म्हटलं जातं. पुढचं वाक्य बघा. बालकाः गृहम् आगच्छन् जलं च अपिबन्. मुलं घरी आले आणि पाणी प्याले. 3 मुलं होते, ते घरी आले आणि पाणी प्याले. तर आता पहिली जी क्रिया आहे आगच्छन् आले, या पहिल्या क्रियेला प्रश्न विचारायचा. बालकाः किमर्थं गृहम् आगच्छन्. मुलं घरी आले, कशाकरता आले? बालकाः किमर्थं गृहम् आगच्छन्. मुलं कशाकरता घरी आले? मग ते जे उत्तर असेल त्याला तुमंत अव्यय जोडलेला असेल. बालकाः जलं पातुं गृहम् आगच्छन्. म्हणजे दुसरं जे क्रियापद आहे त्या दुसऱ्या क्रियापदाला तुमंत अव्यय लावायचं. त्वांत अव्ययामध्ये काय केलं आपण? 2 क्रिया असायच्या. त्या 2 क्रियेपैकी पहिल्या क्रियेला आपण त्वांत किंवा लेबंत जोडायचो. पण तुमंत अव्ययामध्ये आपल्याला दुसऱ्या क्रियेला तुमंत अव्यय जोडायचे आणि ती क्रिया अगोदर लिहायची. जसं अपिपन ही दुसरी क्रिया आहे, परंतु हेतू विचारल्यानंतर मग ती क्रिया पहिल्यांदा येते आणि त्याला तुमंत लावलं जातं. पा धातू आहे, पापासून अपिबन झालं. म्हणजे ते अगोदर घरी आल्यानंतर ते पाणी प्याले ना, म्हणून ती जी नंतरची क्रिया आहे ती अगोदर घ्यायची आणि त्याला तुमंत लावायचं. कशा करता आले ते? पाणी पिण्याकरता. बालकाः जलं पातुं गृहम् आगच्छन्. मुलं पाणी पिण्याकरिता घरी आले. छात्रौ पुस्तकालयम् अगच्छताम्. दोघं विद्यार्थी पुस्तकालयाला गेले. कशाकरता गेले? किमर्थम म्हणजे कशाकरता. छात्रौ पठितुं पुस्तकालयम् अगच्छताम्. 2 विद्यार्थी वाचन करण्याकरिता, शिकण्याकरिता पुस्तकालयात गेले. मेघा फेनकम स्वीकरोति. मेघा नावाची मुलगी, फेनकम म्हणजे साबण, स्वीकरोति म्हणजे घेते. मेघा साबण घेते. किमर्थम कशाकरता घेते? मेघा वस्त्राणि प्रक्षालयितुं फेनकम स्वीकरोति. मेघा वस्त्रे म्हणजे कपडे धुण्याकरिता प्रक्षालयितुं फेनकम स्वीकरोति साबण घेते. आता यामध्ये 4 वाक्यामध्ये बघा, लक्ष द्या. द्रष्टुम, पहिल्या वाक्यातलं द्रष्टुम, दुसऱ्या वाक्यातलं पातुम, तिसऱ्या वाक्यातलं पठितुम आणि चौथ्या वाक्यातलं प्रक्षालयितुम इत्येतानि हे सर्व हेत्वर्थक तुमंत अव्ययानी. हेत्वर्थक तुमंत अव्यय आहे. हेतू म्हणजे काय? उद्देश. अर्थक उद्देश सांगणारे तुमंत अव्यय आहेत. पठत अवगच्छत च. शिका आणि जाणून घ्या. शुनकाः खादितुम् इच्छन्ति. याचा अर्थ काय आहे? कुत्रे खाण्याची इच्छा करतात. या ठिकाणी खादितुम हे काय आहे? हेत्वर्थक अव्यय आहे. अहम वक्तुम ऐच्छाम म्हणजे मला बोलण्याची इच्छा होती. इथं वक्तुम हे हेत्वर्थक अव्यय आहे. भारवाहकः भारम ओढूं शक्नोति. हमाल ओझं वाहू शकतो. या ठिकाणी ओढूम हे हेत्वर्थक अव्यय आहे. ताहा नार्यः रुचिरं पक्तुं शक्नुवन्ति म्हणजे त्या सर्व स्त्रिया सुंदर स्वयंपाक करू शकतात. या ठिकाणी पक्तुम हे हेत्वर्थक अव्यय आहे. जनाः भोजनं कर्तुम् आरभन्तः लोकांनी जेवण करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी कर्तुम हे हेत्वर्थक अव्यय. आता तुम्ही बालपणी जी गोष्ट ऐकली ती थोडक्यात संभाषा पत्रमध्ये आलेली आहे. कशी आहे ती पहा. हेत्वर्थकम योजयित्वा संवादम पूरयेत. हेत्वर्थक अव्ययाची योजना करून संवाद पूर्ण करा. या ठिकाणी तुम्हाला कंसामध्ये जे धातू दिले असतील त्यांना तुम्हाला हेत्वर्थक अव्यय म्हणजे तुमंत अव्यय जोडायचं आहे. तुम आहे ज्याचे अंती त्याला म्हणतात तुमंत. तर ते जोडून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. सिंह म्हणतो, रे मूषक दंडयामी त्वाम.
अरे उंदरा, तुला मी दंड देणार. मूषक म्हणतो भो हो अहम. आता गम धातू आहे, गमचं तुम लावलं की काय होतं, गंतुम इच्छामी. लिहा या ठिकाणी गंतुम. गंतुम लिहायचं या ठिकाणी, ठीक आहे. अहम गंतुम इच्छामी मुंच तुमाम, मला सोडा. सिंह, किमर्थम मुंचामी, का सोड तुला. अहम निद्रामग्न आसम, मी झोपलेलो होतो, गाढ झोपेत होतो. त्वया मम निद्राभंग कृत, पण तू माझी निद्राभंग केली, झोपमोड केली. मूषक म्हणतो म्हणजे उंदीर म्हणतो महाराज एक वारम मुंचतू, एकदा सोडा. संकटकाले अहम अपि तव सहाय्यम कृ. कृचं काय आहे, कर्तुम आगच्छामी म्हणजे करण्याकरिता, कर्तुम अशा प्रकारे करण्याकरिता येतो. संकट काळामध्ये मी सुद्धा तुमची मदत करण्याकरता येतो. परंतु इदानी मम बांधवान, आता दृष्ट हे दृष्ट काय होतं, द्रष्टुम. द्रष्टुम द्रष्टुम लिहायचं, ठीक आहे. गच्छामी, परंतु आता मी माझ्या बांधवांना पाहण्याकरता जातोय. कृपया मुंचतू, कृपा करून तुम्ही मला सोडा. अशा प्रकारे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चतुर्थम पदम लिखत, चौथे पद लिहा. त्रयी धातूचं होतं त्रातुम, तर गई धातूचं काय होणार, गातुम. गातुम अशा प्रकारे. त्यानंतर पूज धातूचं होतं पूजयितुम, तर कथचं काय होणार, कथयितुम. त्यानंतर लब धातूचं काय होतं लब्धुम, तर रबचं काय होणार, रब्धुम. स्मृचं होतं स्मर्तुम, क्रूचं होणार कर्तुम. मिलचं होतं मेलितुम, लिखचं होणार लेखितुम. हणचं होणार हंतुम, मनचं होणार मंतुम. बुधचं होतं बोद्धुम, तर युधचं होतं योद्धुम. दृष्ट होतं द्रष्टुम, तर स्पृष्ट होतं स्प्रष्टुम. अशा प्रकारे. धातोः हेत्वर्थकम अव्ययम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. धातूचे हेत्वर्थक अव्ययमध्ये प्रयोग करून वाक्य पुन्हा लिहा. आता ब्रॅकेटमध्ये अर्थात कंसामध्ये काही धातू दिलेत, तर ते धातू जेव्हा तुम्ही हेत्वर्थक अव्ययामध्ये त्याची योजना करणार तेव्हाच या वाक्याचा व्यवस्थित अर्थ तयार होईल. बघा, धातोः हेत्वर्थकम अव्ययम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. पहिलं वाक्य आहे शृगालः द्राक्षाफलम खादितुम उत्पतती. खादितुम लिहायचं या ठिकाणी. दुसरं वाक्य आहे काकः जलम पापिब घटे उपविशती, तर या ठिकाणी लिहायचं आहे पातुम. काकः जलम पातुम घटे उपविशती. तिसरं वाक्य आहे शृगालः मांसखंडम लभ काकस्य स्तुतिम करोती. लभचं होतं लब्धुम, वर दिलं बघा 5व्या क्रमांकामध्ये. भीमम हन दुर्योधन कपटम अकरोत. भीमाला मारण्याकरता दुर्योधनाने कपट केले, तर हंचं काय होईल हंतुम, वर दिलंय बघा. त्यानंतर शशकः निद्राम क्रू अगच्छन, क्रूचं होतं कर्तुम. त्यानंतर सहपत्रम लिखचं होतं लेखितुम, लेखणी स्वीकारती. तो पत्र लिहिण्याकरता लेखणी घेतो. अशा प्रकारे त्वांत आणि तुमंत अव्यय, त्याचप्रमाणे लेबंत अव्यय आपण शिकलो.